नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, मी आता आलो आमच्या श्रीदेव वेताळ मित्रामध्ये, कारण आपल्या गावची वार्षिक जत्रोत्सव हा पहिला वार्षिक जत्रोत्सव आज पार पाडला जाणार आहे आणि त्याचबरोबर 3 मानकरी राटीतील हा जत्रोत्सव आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येणार आहे। तर मंडळी, आता थोड्याच वेळात 3 मानकरी राटीतील सर्व मानकरी एकत्र येतील, त्यानंतर पुराण वाचन होईल, त्यानंतर पालखी सोहळा आपल्याला बघता येईल आणि गाडग्याची जत्रा म्हटल्यानंतर या ठिकाणी दहीकाला हा या ठिकाणी पार पाडला जाणार आहे। तर म्हणजे असा हा व्हिडिओ असणार आहे आणि त्याचबरोबर 12-5 मानकरी राटीतील जे काही जत्रोत्सव आहे, आपली दुसरी जत्रा, ती आपल्या पुढच्या आठवड्यामध्ये नक्कीच आपल्याला बघता येणार आहे। तर म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल। व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांनो कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा। आता आपण मंदिरामध्ये जाऊया आणि श्रीचं दर्शन घेऊया आणि हा सुंदर असा हा सोहळा बघूया। तर मंडळी, आता आपण श्रीदेव वेताळ मंदिराच्या परिसरामध्ये आलो आहे। आता सर्व मानकरी एकत्र येतील, त्यानंतर हा पालखी सोहळा आपल्याला जत्रेला खऱ्या अर्थाने सुरुवात होईल। तर आता आपण श्रीचं दर्शन घेऊन येऊया। तर मंडळी, सुंदर अशी बघा पालखी सजवली गेली, त्याचबरोबर आपले देवतरंग बघा ते सुद्धा सजवले गेले दोन्ही राटीतील। आता आपण श्रीचं दर्शन घेऊया। होय होय, तर मंडळी, भावाई देवीचं आपण दर्शन घेऊया। त्याचबरोबर दुसऱ्या साईडला आहे ते म्हणजे आपली भगवती देवी, तिचं सुद्धा आपण दर्शन घेऊया। आणि त्यानंतर इथे आहे श्रीच्या चरणी, इथे बघा उत्सव मूर्ती आहे। त्यामुळे आता पुराण वाचन केलं जाणार, त्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात केली जाणार आहे। 3 मानकरी राटीतील सर्व मानकरी आहेत, त्याचबरोबर गावातील सर्व ग्रामस्थ सुद्धा आहेत।
सामां पातु सरस्वती भगवती श्रीराजः गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. पार्वती प्रश्न करते आहे, हे महेश्वरा कृपा करून मला सर्व गुह्यातून जसा या ठिकाणी पालखी सोहळा फटाक्यांची आतिषबाजी सुद्धा केली जाते आणि या ठिकाणी आता पालखीला सुरुवात केली जाते. पाऊस लावण्यात आला.
तर मंडळी अशा प्रकारे पालखी सोहळा संपन्न झालेला आहे. आता आपण जत्रा मात्यानंतर कुठल्या प्रकारची दुकानं वगैरे आली ते बघूया आणि त्यानंतर दशावतार नाट्यप्रयोगाला या ठिकाणी सुरुवात केली जाणार आहे. आपण त्यानंतर श्रीचं दर्शन वगैरे घेणार आणि त्यानंतर हा व्हिडिओ आपण इथेच थांबवणार. तर मंडळी आता आपण थोडक्यात आपली इथे दुकानात आली आहेत ना ते बघूया. कसा अरे खाजा? 50 रुपये. 50 रुपये. किती? 2 पुढे 2 किलो. जिलेबी कशी आहे? जिलेबी 50 रुपये. सगळ्या 50 वाटा बऱ्यापैकी. काय द्या? झाले 50. आणि इकडे आपलं माया दादा मंचुरियन काढता. आणि इकडे लहान मुलांच्या खेळण्याचं एकच दुकान आहे. लहान बालपणीच्या आठवणी. तर मंडळी या ठिकाणी सुद्धा बघा दादा खाजा घेऊन बसला. नमस्कार. कसा खाजा? कसा खाजा? मालवणी आल्याचा खाजा 50 रुपये. 50 रुपये. आणि हा हे बंगाली 60 रुपये 50 रुपये. 60 रुपये 50 रुपये. गरम बुंदी लाडू 60 रुपये. हे स्वतः बनवते की स्वतः? पिठाचे लाडू असतात, नाचणीचे, मुगाचे, नाचणीचे, मुगाचे, तांदळाचे, तिळाचे पण लाडू आहेत. पिठाचे, तिळाचे, शेंगदाण्याचे, सगळे स्वतः होम प्रोडक्शन आहे. होम प्रोडक्शन. इकडे सुद्धा मंडळी हॉटेल आळवे बंधू.